नमस्कार मित्रांनो, तर होळीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा। होळीला पुरणपोळी तर सगळेच बनवतात, पण आपण बनवणार आहोत काहीतरी वेगळं, ते म्हणजे चंद्रकला ही मिठाई। सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी मैद्यामध्ये 1 पिंच बेकिंग पावडर टाकून तूप टाकून ते व्यवस्थित चपातीच्या डोसारखं मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून, आणि ते रेस्ट करायला ठेवायचं आहे। एका पातेल्यामध्ये आपल्याला तूप घालून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून ते व्यवस्थित रोस्ट करायचे आहेत। ते रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ओला किसलेला नारळ टाकायचा आहे, ते सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि स्टार इन्ग्रेडियंट आहे खवा, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। एकदा भाजून झाल्यानंतर त्याला आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। खवा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पूड आणि पिठी साखर घालून ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपल्याला पाकाची तयारी करायची आहे। तर पाकासाठी आपल्याला पाणी आणि साखर विरघळायला ठेवायचं आहे। साखर आपल्याला फक्त विरघळून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि हातानेच पाऱ्या लाटायच्या आहेत। लाटण्याचा वापर करायचा नाही आहे। सारण त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळ्या बाजूनी पाणी लावून दुसरी पारी त्याच्यावर टाकायची आहे आणि अशा प्रकारे त्याचे प्लेट्स करून घ्यायचे आहेत। तर हे प्लेट्स झाल्यानंतर आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे। लक्षात ठेवा, फ्राय करायची घाई करू नका, कारण की आजपर्यंत सारण व्यवस्थित भाजलं जाणं इम्पॉर्टंट आहे। साखरेला आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वेलची पूड आणि केशर टाकून मिठाई त्याच्यामध्ये सोडायची आहे, फक्त 2 ते 3 मिनटासाठी। आणि अशा प्रकारे आपली मिठाई रेडी आहे। नक्की ट्राय करा आणि होळीच्या परत एकदा खूप शुभेच्छा। बी सेफ, ऑर्गॅनिक रंगाने होळी खेळा आणि प्राण्यांवर रंग टाकू नका। अशाच रेसिपीजसाठी सविताज किचनला फॉलो करा। थँक्यू।